असंच 1978-19 या काळात महाविद्यालयामध्ये शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात बसण्यासाठी असे मोर्चे निघाले आणि काळा घोडा आणि त्याचा परिसर तिचे मोर्चे एक प्रकारचा इतिहास निर्माण करावे हे मोर्चे होते. आणि त्यानंतर आज तुम्ही सगळ्यांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली त्यातून संयुक्त महाराष्ट्र याची जी चळवळ होती त्याची आठवण होती. आज एक महत्त्वाचा विषय आपण हातात घेतो. आपण स्वतःसाठी काही मागत नाही. आपण एवढंच म्हणतो की लोकशाहीमध्ये संविधानानं जो अधिकार तुम्हा आम्हाला दिला त्याचं जतन करणं याची आज वेळ आली. आपण बघितलं निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडणूक जे काही प्रकार झाले त्यामुळं सामान्य माणसात संसदीय लोकशाही यावरचा विश्वास याला धक्का बसला. आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत. आता या ठिकाणी उत्तमराव जानकर सोलापूर तिथल्या आमदारांनी त्यांचा अनुभव तुम्हा सगळ्यांच्या समोर सांगितला. त्याचं स्पष्ट होतं की सत्तेचा गैरवापर सातत्यानं केला जातो आणि याला तोंड द्यावं लागेल. राजकीय मतभेद असू शकतात, निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो, पण या सगळ्या